श्रोतेहो नमस्कार. आज 11 जुलै जागतिक लोकसंख्या दिन. त्यानिमित्ताने आज आपण जया दिनेश खांबलकर ज्या शासकीय वैद्यकीय महाविद्यालयामध्ये बालरुग्ण परिसेविका या पदावरती गेली 18 वर्ष कार्यरत आहेत. आज आपण त्यांच्याकडून जागतिक लोकसंख्या दिनानिमित्त माहिती घेणार आहोत, बातचीत करणार आहोत. नमस्कार मॅडम. नमस्कार मॅडम. आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये मी आपलं स्वागत करते आहे. धन्यवाद. मॅडम, सर्वप्रथम आपण जागतिक लोकसंख्या दिन जो आहे तर तो केव्हापासून सुरू झाला किंवा काय हिस्ट्री आहे त्याची आपण ते सांगूया. बरोबर आहे. जागतिक लोकसंख्या दिन का गरज पडावी ना, हा दिन साजरा करण्याची गरज का पडावी, तर युगोस्लावियामध्ये 1987 साली पहिलं 5 अब्जावर जे बाळ आहे ते जन्माला आलं आणि कुठेतरी स्ट्राईक झालं की संयुक्त राष्ट्र विकास परिषदेला हे स्ट्राईक झालं की आपल्याला ह्या गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यावं लागेल. आणि तेव्हापासून संयुक्त राष्ट्र जे आपले डेव्हलपमेंट UNDP जे आहे, युनायटेड नेशन्स डेव्हलपमेंट प्रोग्राम, या अंतर्गत जागतिक लोकसंख्या दिन हा साजरा करण्यात येतो. 1989 हा संपुष्टात आला की तेव्हापासून आपण हा दिन साजरा करतो आहे. कारण की ह्या गोष्टी बाबतीत आपल्याला लोकांमध्ये अवेअरनेस म्हणजे जनजागृती करणे गरजेचे आहे. कारण जेव्हा ही समस्या वाढेल तर त्याचे काय काय परिणाम होतील ह्या गोष्टीचा ट्रिगर जो आहे म्हणून आपण, तर ती तेव्हा त्यांनी जाणली आणि हा दिन त्या दिवशीपासून सुरू झाला. त्याची गरज आपण आणखीन डिटेलमध्ये सांगू शकतो का? या दिवसाची गरज का भासली आहे, काय समस्या उद्भवू शकतात असं वाटलं आणि मग आपण हा दिवस साजरा करायला लागलो किंवा पाळायला लागलो आहे? हो, बरोबर आहे. कारण समस्या म्हटली की काहीतरी कारण असेल आणि त्याचे काहीतरी दुष्परिणाम असतील म्हणून आपण समस्या म्हटल्या जाते. जेव्हा एखाद्या देशाची लोकसंख्या त्याच्या संसाधनांपेक्षा आणि पायाभूत सुविधांपेक्षा जास्त वेगाने वाढते तेव्हा त्या देशाला गरिबी, बेरोजगारी, कुपोषण, प्रदूषण, स्वच्छतेची प्रॉब्लेम्स इत्यादी व पर्यावरणाची हानी या सर्व गोष्टींचा सामना करावा लागतो. या अशामुळे शाळा गर्दीने भरतात, रुग्णालये सुद्धा ओसंडून वाहतात आणि सर्वांसाठी नोकऱ्या उपलब्ध होत नाहीत. यालाच लोकसंख्येचा स्फोट असे आपण म्हणू शकतो. आणि ही जी समस्या आहे ही खरंच खूप बिकट समस्या आहे. कारण की याने काय होतं की सर्व प्रकारची असमानता येते. म्हणजे आपल्याकडे सर्व रिसोर्सेस जरी असले तरी आपण ते आपल्या एकूण एक जनरल पब्लिक म्हणजे प्रत्येक व्यक्तीपर्यंत त्या समप्रमाणात पोहोचवू शकत नाही. हा एक त्याचा एक महत्त्वाचा हे आहे. जागतिक लोकसंख्या दिन हा फक्त आपण आकड्यांबद्दल नसतो. हा जो दिवस असतो हा कुटुंब नियोजन, प्रजनन व आरोग्य, लिंग समानता आणि जबाबदार पालकत्व याविषयी जनजागृती करण्यासाठी असतो. हा दिवस आपल्याला सांगतो की छोटे व नियोजित कुटुंब व सुखी कुटुंबाचे मूळ काय आहे. केवळ त्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण देशासाठी आपण काय काय करू शकतो हे आपल्याला जाणून घ्यायचे असते. त्यासाठी हा दिवस आपण साजरा करतो. तुम्ही हे खूप महत्त्वाचं सांगितलं की ती फक्त तो एक आकडा नाही आहे की जो वाढत चालला आणि आपल्याला कमी करायचा आहे. लक्षात घ्यायचं आहे की जेव्हा लोकसंख्या वाढते आहे, तुम्ही सांगितलं की आरोग्याच्या समस्या वाढणार आहेत. आपण जे काही आपल्याजवळ उपलब्ध संसाधनं आहेत ते पण आपण समप्रमाणामध्ये आपण सगळ्यांना पुरवू शकणार नाही आहे. आणि त्यामुळे जी असुविधा होणार आहे त्या असुविधेमधनं पुन्हा अस्वच्छतेविषयी जे प्रॉब्लेम्स निर्माण होणार आहेत ते पण आपल्याला त्यांनाही सामोरं जायचं आहे. त्यामुळे समस्येतून समस्या कदाचित जन्म घेणार असते आणि त्यामुळे या समस्येकडे गांभीर्याने बघितल्या जातं आहे. म्हणजे श्रोतेहो लक्षात घ्या की आपण एक जर कार्यक्रम आपल्या घरी केला, छोटे काणी करता करता जर भरपूर सगळे आपले पाहुणे मंडळी बोलवल्या गेले आणि एखाद्या वेळेला आपली फजिता होते तर लक्षात घ्या तेव्हा अन्न वाया जातं किंवा पुरत नाही किंवा आपल्याला कळतं की अरे आपण सगळ्यांना समसमान वागणूक देऊ शकलो नाही. छोटंसं उदाहरण आहे जे आपण पृथ्वीवरती पाहुणेच आहोत, आज आहोत, उद्या जाणार आहोत, पण आपल्याला ह्या पृथ्वीवरती जे काही नैसर्गिक संसाधनं आहेत तर ती नीटनेटकी राहिली पाहिजे, ती सगळ्यांना नीटनेटकी मिळाली पाहिजे. यासाठी पण या लोकसंख्येवरती नियंत्रण ठेवणं अतिशय गरजेचं आहे. मॅडम, यावर्षीची थीम काय आहे?
जसं की आपल्याला सगळ्यांना माहिती आहे, कुठल्याही गोष्टींवरती अवेअरनेस म्हणजे जर आपल्याला लोकांचं लक्ष तिकडे वेधायचं असेल तर आपल्याला त्याकरता काहीतरी वेगळं करावं लागतं. अशाच भूमिकेतून WHO म्हणजे वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन, जागतिक आरोग्य संस्था आपली जी आहे ती दरवर्षी एक थीम देत असते प्रत्येक कार्यक्रमांना. जे कुठलेही आपले जनजागृतीपर कार्यक्रम होतात त्याकरता थीम देत असते. तर यावर्षीची 2025ची जी आपली थीम आहे तर ती आहे की एम्पॉवरिंग यंग पीपल टू क्रिएट द फॅमिलीज दे वॉन्ट इन अ फेअर अँड अ होपफुल वर्ल्ड. म्हणजे सशक्त तरुणाई, अशी सशक्त तरुणाई जी न्याय्य आणि आशावादी जगात हवे तेवढे कुटुंब घडवण्याचा त्याला हक्क असेल. आता हवे तेवढे कुटुंब म्हणजे असं नाही की आपल्याला भरपूर म्हणजे मोठं कुटुंब घडवायचं आहे असं नाही, परंतु सुरक्षित, चांगलं, ज्या मुलांना आपण चांगलं एज्युकेशन, त्यांना आपण चांगलं खाणं पिणं, त्यांना क्वालिटी ऑफ लाईफ आपण देऊ शकू, अशा मुलांना जन्माला घालणं आणि ते जन्माला घातलेल्या मुलाचं पालन पोषण करत पुढे त्याला चांगल्या पदावरती म्हणा किंवा पूर्ण लाईफ जी आपण म्हणतो ती चांगल्या तऱ्हेने स्पेंड करणं किंवा व्यतीत करणं हे आपण म्हणू शकू. तर तसं देता आलं पाहिजे, याकरता आपल्याला कार्य करायचं आहे आणि त्या सर्व गोष्टींवरती ही जी थीम आहे ही काम करते. तर यात काय काय आपण म्हणजे काय काय आपल्याला पॉईंट्स घ्यायचे आहेत हे आपल्याला लक्षात घ्यावं लागेल. की जसं त्या अंतर्गत आपण काय करणार आहोत की शैक्षणिक उपक्रम, लोकसंख्येशी संबंधित विषयांवरती परिसंवाद, जसं आज आपण इथे बोलतोय, याने आपल्या सर्व जनरल पब्लिकचं अवेअरनेस होणार आहे. कुठे ना कुठे कुणी ना कुणी हे ऐकत असताना त्याला ह्या बाबतीतलं जे ज्ञान आहे त्या ज्ञानाचा विचार करून इम्प्लिमेंट करणार, तो त्याचं उपाययोजना करणार, काहीतरी यातून घेऊन जाणार. हे एक आपलं त्याचं मेन उद्देश आहे. शाळा महाविद्यालयांमध्ये जनजागृतीपर व्याख्याने, पोस्टर, निबंध किंवा चित्रकला स्पर्धा. त्यानंतर माध्यम, आजकाल आता आपण म्हणतो की ऑनलाईन अगदी फेसबुक इंस्टाग्रामचा जमाना आहे, तर त्याला सोडून चालणार नाही, कारण त्या माध्यमातून जोक्स असो की जनजागृती हो हे खूप चांगल्या प्रकारे आपल्याला सगळ्यांपर्यंत पोहोचते. त्यानंतर तिसरं असं आहे की सरकारी व स्वयंसेवी संस्था यांचे उपक्रम व मोफत आरोग्य शिबिरं ही घेतल्या जातील. त्याच अंतर्गत गर्भनिरोधक औषधांचे व साहित्यांचे वाटप करणे, नवीन कुटुंब कल्याण योजना व जनसंख्या नियंत्रण उपक्रम सुरू करणे, समाज आधारित कार्यक्रम म्हणजेच रस्त्यांवर नाट्य किंवा स्ट्रीट प्ले जे आपण म्हणतो. कारण हा जो आपण म्हणतो ना की हे सगळं का, तर जनजागृती हाच एक या कार्यक्रमाचा सगळ्यात मोठा उद्देश आहे की जेणेकरून प्रत्येक माणसापर्यंत जेव्हा आपण पोहोचू तेव्हा तो त्याचं महत्त्व समजून घेईल आणि तसं काम करेल. यानं त्या माध्यमातून सर्वांपर्यंत हा संदेश पोहोचला पाहिजे की आपल्याला लोकसंख्या नियंत्रणात ठेवायची आहे. या पृथ्वीवरती आपला जो भार वाढतोय हे आपल्याला त्याला नियंत्रित करायचं आहे. बरोबर. धोरणात्मक पॉलिसीज पण खूप महत्त्वाच्या आहे, कारण शासन ठरवतं, आपलं भारतीय संस्था ठरवतात की आपल्याला काय करायचं आहे. त्यानुसार आपले जे नॅशनल हेल्थ प्लॅनिंग असतं त्या अंतर्गत बरेचसे आपल्या उपक्रम राबवल्या जातात आणि त्या अंतर्गतच आपल्याला ह्या सर्व गोष्टींचं इम्प्लिमेंटेशन करायचं असतं. आपण सांगूया ना की भारतामध्ये काय काय उपाययोजना राबवल्या जात आहेत. बरोबर. उपाययोजना म्हणजे अशा की आपण जे म्हणतो ना की नॅशनल फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम, संतती प्रतिबंधक नियमन करणे आहे. तर त्यामध्ये आपल्याला पुरुष नसबंदी, स्त्री नसबंदी, तात्पुरत्या स्वरूपातले जे संतती प्रतिबंधक उपाययोजना आहे, जसे आपण कॉपर्टी म्हणतो किंवा कंडोम म्हणतो, आणि परमनंट याच्यात आपलं नसबंदी, पुरुष असो की स्त्री असो दोघांनीही इक्वल वाटा घ्यायचाच आहे याच्यात. म्हणजे फक्त स्त्रियांनी या मार्गाकडे वळायचं आहे असं पण आपल्याला करून चालणार नाही, कारण दोन्ही गोष्टी तेवढ्याच बॅलन्स असतात. आणि खाजगी संस्थांचे जे आपले बाकीच्या खाजगी संस्था असतात त्यामार्फत पण आपल्याला कुटुंब नियोजन किती चांगल्या प्रकारे राबवता येईल याकडे आपल्याला लक्ष द्यायचं आहे. देन कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया ज्या असतात तर त्या करताना विशेष आपल्या राज्य सरकार म्हणा, भारत सरकार सेंट्रली हे लाभार्थ्यांना विशेष अनुदान दिलं जातं.
जननी शिशु सुरक्षा योजना आहेत आपल्या, नंतर सुरक्षित मातृत्व योजना आहे, एक प्रोग्राम आहे आपला. असे बरेचसे कार्यक्रम आहे जे भारत सरकारद्वारे चालवल्या जातात. त्यानंतर लॅप्रोस्कोपिक सर्जरीज आता आपण हे करतोय, म्हणजे बिनटाका शस्त्रक्रिया म्हणतो, की ज्याने फक्त तुम्ही ऑपरेशनला जा, 4 तासात घरी वापस जाऊ शकता, 2 दिवसाचा आराम करा आणि या सर्व प्रॉब्लेम्सपासून सुटकारा मिळवा, असं आपण म्हणूया. तर हे म्हणजे ही गोष्ट एवढी सोपी केलेली आहे आता विकसित तंत्रज्ञानाने, ही सर्व गोष्ट खूप सोपी केलेली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं जे आपण आज करतोय की लोकसंख्या जनजागृतीसाठी जागतिक लोकसंख्या दिन सेलिब्रेट करणे. ते या योजनांविषयी आपण आणखीन काय सांगू शकतो? म्हणजे ह्या ज्या कुटुंब नियोजनाच्या योजना आहेत, तर या भारतामध्ये केव्हापासून सुरू झाल्यात? 1952 मध्ये सर्वात पहिले फॅमिली प्लॅनिंग प्रोग्राम आपला सुरू झालेला. त्या अंतर्गत आपण सर्व कॉन्ट्रासेप्टिव्ह म्हणजे संतती प्रतिबंधक उपाययोजना अडॉप्ट करणे, वापरणे, नंतर लोकांमध्ये जनजागृती करणे आणि ज्या पण आपले हेल्थ वर्कर्स आहेत त्या लोकांना विशेष प्रकारचं एज्युकेशन देणे, शैक्षणिक त्यांचं ज्ञान वाढवणे, जेणेकरून ते तळागाळापर्यंत काम करतील. यामध्ये आपण आपल्या आतापर्यंत परिचारिका, आता मी परिचारिका आहे म्हणून या फील्डबद्दल खूप जास्त माहिती आहे तर नक्कीच आहे, परंतु परिचारिकाच ही एक अशी असते की जी जन्मापासून मृत्यूपर्यंतची साक्षीदार आहे. आणि हा जो आपला नॅशनल प्रोग्राम आहे, कुठलेही भारताचे सरकारचे जे पण प्रोग्राम्स असतात, राष्ट्रीय कार्यक्रम, ती परिचारिका तळागाळापर्यंत पोहोचवते. त्यात आपल्याला आता साथ देतेत आशा वर्कर्स, की त्या सुद्धा आपल्याला ह्या गोष्टींमध्ये मदत करतात. अंगणवाडी वर्कर्स, ह्या लोकांचं जे म्हणजे आपण ह्या लोकांना जे या कार्यक्रमामध्ये समाविष्ट करून घेतलेलं आहे, जेणेकरून माझ्या जवळचं मला न घाबरता, न संकुचित होता मला काम करता येईल आणि मला बोलता येईल. बायांचं म्हणजे हा जो विषय आहे अतिशय गंभीर विषय आहे की लेडीज अगदीच प्रत्येकाशी बोलू शकतात, नाही बोलू शकत. तर स्त्री म्हणून आशा वर्कर, अंगणवाडी वर्कर अगदी आपल्या जवळच्या एरियातली व्यक्ती असते आणि आपण तिच्याजवळ अगदी मनमोकळेपणाने काहीही प्रॉब्लेम आपला सांगू शकतो आणि तशा माध्यमातून त्या ज्ञानाचा म्हणा किंवा तिच्या प्रॉब्लेम्स सॉल्व्ह करण्याचा आपण एक उत्कृष्ट प्रयत्न करू शकतो आणि तो आपण करतोय आणि याच मार्फत आपला असा हा प्रोग्राम चालतो. आणि याही व्यतिरिक्त एक तर आशा वर्कर्स अगदी प्रत्येक घरापर्यंत, प्रत्येक कुटुंबापर्यंत जाऊन पोहोचत आहेत. तुमच्या मनात जर काही शंका असतील तर त्याचं पण निरसन त्या करणार असतात. तुम्हाला अधिक काही माहिती लागणार असेल तर ती पण त्या तुम्हाला पुरवतात. त्यामुळे सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या तुमच्या घरापर्यंत येऊन पोहोचल्यात. माहिती असतील किंवा तुम्हाला जी पण काही सोय हवी आहे त्या सगळ्याची माहिती तुम्हाला मिळते. तर नक्कीच या गोष्टीकडे गांभीर्याने बघितल्या गेलं पाहिजे. मॅडम, आणखीन काय सांगू आपण? आता तुम्ही बोलता बोलता जशा म्हणाल्यात की अगदी तुमच्या दारापर्यंत पोहोचलेलं आहे सगळं. खरंच दारापर्यंतच पोहोचलेलं आहे, फक्त वेळ आहे ती आपल्याला आत्मसात करायची आणि त्यानुसार वागण्याची. याशिवाय बाकी आपल्याला काहीही नाही केलं तरी चालेल, परंतु तेवढं आपल्याला करायचं आहे. सगळ्यात महत्त्वाचा एम आपला असाच असतो की जी आपली ग्रामीण पॉप्युलेशन आहे ती ग्रामीण पॉप्युलेशन म्हणजे रूरल एरिया आपला असतो, तिथे आपल्याला ही सर्व प्रकारची जनजागृती करायची आहे. सुरक्षित मातृत्व आणि जे आपल्या ॲडोलसंट गर्ल्स असतात ना, म्हणजे किशोरवयीन मुली, त्यांचं उत्कृष्ट आरोग्य आपल्याला राखायचं आहे. ते आरोग्य जर चांगलं म्हणजे आजची सुरक्षित तरुणाई तीच पुढे जाणारी चांगलं मातृत्व देणारी माता बनणार आहे. तर त्या गोष्टीकडे आपल्याला जास्त लक्ष द्यायचं आहे. आणि बस दरवाजात आलेला आहे, दरवाजा उघडा आणि आपण जे करतोय ते लवकरात लवकर आत्मसात करा, एवढंच करू शकतो. जाता जाता आपण हे लोकसंख्या नियंत्रण जेव्हा आपण करू शकणार आहोत अगदी यशस्वीपणे, तर त्याचे फायदे आपल्याला काय मिळणार आहेत, मानवजातीला काय फायदे मिळणार आहेत, आपण ते सांगूया. आरोग्यविषयक असतील किंवा बाकी सगळेच. बरोबर आहे. बघा, जर आपली लोकसंख्या नियंत्रणात आली तर आपल्याला उत्कृष्ट रुग्णसेवा मिळेल. कारण जसे आपण म्हटलं की दवाखाने ओसंडून वाहत आहेत कारण की जेवढं रुग्णांसाठी काळजी करणारी जेवढं मनुष्यबळ हवं आहे तेवढं मनुष्यबळ नाही आहे. त्या मनुष्यबळ नसल्यामुळे आपल्याला चांगल्या प्रकारे काळजी घेतल्या जात नाही. हा जो इम्बॅलन्स आहे हा कशामुळे होतो? मेनली की आपण म्हणतो की आजकाल मेडिकल फॅसिलिटीज चांगल्या झाल्यात
आपला मृत्यूदर कमी झालेला आहे. सगळ्यात महत्त्वाचं कारण पॉप्युलेशनचं हे पण एक खूपच महत्त्वाचं आहे की जन्मदर जसा वाढतोय तेवढ्याच यांनी मृत्यूदर आपला खूप कमी झाला आहे आणि त्यामुळे हे डिफरन्सिएशन आपलं वाढत चाललेलं आहे. मग ते डिफरन्सिएशन कमी करण्यासाठी आपल्याला उत्कृष्ट रुग्णसेवा आपल्याला मिळू शकते. जर आपण लोकसंख्या प्रतिबंधक केलं तर आपल्याला उत्कृष्ट रुग्णसेवा मिळण्यास मदत होऊ शकते. त्यानंतर आपण म्हणू की जी आपल्याला सर्व प्रकारचे अन्न पुरवठा आहे तो इक्वल प्रमाणात होऊ शकणार. त्यानंतर ज्या नॅचरल कॅलॅमिटीज पण असतात, ह्या नॅचरल कॅलॅमिटीज काय येत आहेत? कारण की नॅचरल कॅलॅमिटीज ह्या लोकसंख्यामुळेच येतं. आपण जे ग्लोबल वॉर्मिंग म्हणतोय, ग्लोबल वॉर्मिंग हे त्याच्याचमुळे आहे. कारण की अगदी गलिच्छ वातावरणात राहतो आपण कधी, म्हणजे खूप आपले असे एरियाज आहेत की जिथे खूप म्हणतो ना आपण घाणीचं साम्राज्य असतं. तर त्या घाणीच्या साम्राज्यामुळे जे आपण रोगराई पसरते, नंतर त्यामुळेच आपला तो डेथ रेट हे होतो. म्हणजे ह्या सगळ्या गोष्टी कशी, ही जी सायकल आहे ही पूर्ण क्लिष्ट सायकल आहे की ती सगळ्या गोष्टी एकमेकांमध्ये गुंतलेल्या आहेत. आणि अल्टिमेटली जर ह्या गोष्टींकडे आपण लक्ष दिलं तर पुढच्या ह्या ज्या समस्या उद्भवणार आहेत त्या समस्या कुठल्याच उद्भवणार नाही. हे एक आपल्यासाठी महत्त्वाचं आहे. आत्ताच खरं तर उन्हाळा संपला आणि पावसाळा सुरू झालेला आहे. आंबे अजून पण बाजारात आहे. मॅडम, मला हे याच्यासाठी उदाहरण आठवलं, आंब्याचं झाड जेव्हा आपण मोहरलेलं बघतो, खूप मोहर येतो त्याला, पण आणि छोटे छोटे जेव्हा आंबे लागतात त्यातनं आपसूक गळून पडतात. झाडसुद्धा नियंत्रण करतं की मला ही एवढीच फळं जी आहेत तर ती वाढू द्यायची आहे, म्हणजे चांगली फळं तुम्हाला सकस आणि चांगली फळं अगदी रसरशीत फळं मिळतात. तर मला असं वाटतं निसर्ग पण तुम्हाला शिकवू पाहतो आहे की बघा माझ्या झाडावर केवढं लतपततं ना झाड, एवढे जर सगळेचे सगळे फळं धरले तर कदाचित ते झाड तुटून पडेल. तर तो त्याचं नैसर्गिकरित्या जर तो त्याचं नियंत्रण करतो आहे आणि आपल्याला पण ती शिकवण देतो आहे. आपण जरी विज्ञानाच्या प्रगतीने सगळ्या याच्यावरती मात केली आहे, पण काही ठिकाणी आपल्याला मानवाला जे नियंत्रण शिकलं पाहिजे, तर मला असं वाटतं त्याचं द्योतक हा जागतिक लोकसंख्या दिन आहे. तर नक्कीच आपण ते मला वाटतं निसर्गाकडनं शिकावं. जाता जाता काय संदेश द्याल मॅडम? एवढेच म्हणू इच्छिते की जागतिक लोकसंख्या दिन हा फक्त आकड्यांचा नसून आपण आत्मसात करण्याचा आहे की ज्या गोष्टींचा आपल्याला उपाययोजना आणि आपल्याला ज्ञान घेऊन पुढे जायचं आहे आणि सुदृढ भारत कसा बनवता येईल याकडे आपल्याला जर लक्ष द्यायचं आहे, तर ह्या सर्व उपाययोजनांना सुद्धा आपल्याला तेवढंच न्याय देऊन चांगल्या प्रकारे आत्मसात करावं लागेल. नक्कीच मॅडम, आज आपण आकाशवाणी अकोला केंद्राच्या स्टुडिओमध्ये आलात आणि अतिशय महत्त्वाच्या विषयावरती आज आपण श्रोत्यांना मार्गदर्शन केलेलं आहे. त्यासाठी आकाशवाणी अकोला केंद्रातर्फे मी आपले आभार मानते आहे. धन्यवाद. धन्यवाद मॅडम.